विद्यार्थ्यांनो सप्रिय नमस्कार. आज आहे 18 एप्रिल. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी इम्पॉर्टंट फॅक्टसह आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनल देखील अवश्य सबस्क्राईब करून घेऊ शकता. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, बिहारचे नवीन मुख्यमंत्री कोण झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सम्राट चौधरी. भाजपचे नेते सम्राट चौधरी यांनी बिहारचे 24वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते बिहारचे पहिले भाजप मुख्यमंत्री आहेत. ते तारापूर विधानसभा मतदारसंघातून एमएलए आहेत. राज्यपाल सय्यद अता हसनैन यांनी त्यांना शपथ दिली. त्यांनी नितीश कुमार यांची जागा घेतली. नितीश कुमार हे 21व्या शतकातील बिहारचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत. नितीश कुमार मार्च महिन्यात राज्यसभेसाठी निवडून आले. 2000 ते 2026 दरम्यान त्यांनी एकूण 10 वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. जेडीयूचे वरिष्ठ नेते विजय कुमार चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. बिहार, ज्याची राजधानी आहे पटना, राज्यपाल आहे सय्यद अता हसनैन, मुख्यमंत्री आहेत सम्राट चौधरी. विधानसभेच्या 243 जागा आहेत, लोकसभेच्या 40 तर राज्यसभेच्या एकूण 16 जागा आहेत. पुढील प्रश्न, कोणत्या भारतीय खेळाडूला विस्डेन लीडिंग वुमेन क्रिकेटर इन दी वर्ल्ड हा किताब देण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, दीप्ती शर्मा. जो ओड्या वर्ल्ड कप झाला तो वुमेन, त्यामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. विस्डेन क्रिकेटर अल्मॅनॅकच्या 163व्या आवृत्तीची घोषणा करण्यात आली. भारताच्या दीप्ती शर्मा यांना लीडिंग वुमेन प्लेअर इन दी वर्ल्ड पुरस्कार देण्यात आला. ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्क यांना लीडिंग मेन्स क्रिकेटर इन दी वर्ल्ड, भारताच्या अभिषेक शर्मा याला लीडिंग T20 प्लेअर इन दी वर्ल्ड म्हणून निवडण्यात आले. आता हे विस्डेन काय आहे तर लक्षात घ्या. विस्डेन 5 क्रिकेटर ऑफ द इयर मध्ये 4 भारतीय खेळाडू आहेत. यामध्ये शुभमन गिल, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत आणि मोहम्मद सिराज. आणि 5वा जो खेळाडू आहे तो आहे इंग्लंडचा हसीब हमीद. भारतीय कर्णधार शुभमन गिल यांना विस्डेन ट्रॉफीने देखील सन्मानित करण्यात आलं. विस्डेन क्रिकेट अल्मॅनॅक म्हणजे काय? युनायटेड किंगडम मध्ये दरवर्षी प्रकाशित होणारे क्रिकेट संदर्भ पुस्तक आहे. याला क्रिकेटचे बायबल असे म्हणतात. याची सुरुवात 1864 मध्ये जॉन विस्डन यांनी केली. वीरेंद्र सेहवाग हे पहिले भारतीय होते ज्यांना विस्डेन लीडिंग क्रिकेटर इन दी वर्ल्ड 2008 मध्ये पुरस्कार मिळाला. पुढील प्रश्न, संशोधकांनी नागालँडमधील कोणत्या जमातीद्वारे वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक हर्बल फॉर्म्युलेशन मध्ये कॅन्सर प्रतिरोधक क्षमता शोधली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कोनॅक. नागालँडच्या कोनॅक जमातीच्या पारंपरिक हर्बल औषधांमध्ये कॅन्सर विरोधी क्षमता आढळली. हा संशोधन प्रकल्प नागालँड युनिव्हर्सिटी, बरहामपूर युनिव्हर्सिटी आणि सविता मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त टीमने केला. हा संशोधन मायक्रोकेमिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. कोनॅक आदिवासी वैद्य वापर असलेल्या 5 वनस्पतीच्या फॉर्म्युलेशनचे प्रथमच वैज्ञानिक विश्लेषण करण्यात आले. कोनॅक ट्राईब म्हणजे काय तर लक्षात घ्या. कोनॅक जमात प्रामुख्याने नागालँडच्या मॉन जिल्ह्यात तसेच अरुणाचल प्रदेश, तिराप आणि चांगलँग जिल्हे आणि म्यानमार सीमावर्ती भागात आढळते. त्याने ऐतिहासिकदृष्ट्या भारतातील वॉरियर्स ट्राईब, योद्धा जमात आणि हेड हंटर म्हणून ओळखले जात असे. 3. ओलँग मोन्यू हा कोनॅक जमातीचा मुख्य सण आहे. कॅन्सर हा असा रोग आहे ज्यामध्ये शरीरातील पेशी अनियंत्रितपणे वाढतात आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतात. कॅन्सर संबंधी माहिती. कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये भारत जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे. प्रथम आहे चीन, त्यानंतर USA. जगातील सुमारे 15 ते 20% कॅन्सर काही विशिष्ट व्हायरसमुळे होऊ शकतो. म्हणजे जसं की HPV व्हायरस, महिलांमध्ये सर्वाधिक गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याचे प्रमुख कारण. हेपॅटायटिस B आणि C दीर्घकाळ यकृताचा कॅन्सर होऊ शकतो. इफ्स्टीन बार व्हायरस काही प्रकारच्या लिम्फोमा रक्ताचा कॅन्सरसाठी जबाबदार आहेत. वर्ल्ड कॅन्सर डे हा 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. जर तुम्हाला आजची व्हिडिओची PDF फाईल पाहिजे असेल तर ज्ञानवंदन एज्युकेटर ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये फ्री MCQ PDF मध्ये जाऊन आपण विद्यार्थी मित्रांनो आजची PDF फाईल त्या ठिकाणी बघू शकता. पुढील प्रश्न, कोणत्या भारतीय महिला क्रिकेटपटूला एजिलिटासच्या स्पोर्ट्सवेअर ब्रँड 18चा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, स्मृती मंधाना. स्मृती मंधाना यांना 18 स्पोर्ट्सवेअर ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले. या भागीदारीनंतर विराट कोहली आणि स्मृती मंधाना आता 18 या एकाच ब्रँड इकोसिस्टीम मध्ये आले आहेत. 18 हा उच्च कार्यक्षमता हाय परफॉर्मन्स स्पोर्ट्सवेअर ब्रँड आहे.
ॲजिलिडास म्हणजे काय? हा भारतातील एक उदयोन्मुख स्पोर्ट्सवेअर प्लॅटफॉर्म आहे. याची स्थापना पुमा इंडियाचे माजी प्रमुख अभिषेक गांगुली यांनी केली. हा ब्रँड मॅन्युफॅक्चरिंग पासून रिटेलपर्यंत स्पोर्ट्सवेअर क्षेत्रात कार्य करतो. सीईओ आहेत अभिषेक गांगुली. स्मृती मंदाना तर त्या मूळच्या सांगली येथील आहे. अर्जुन पुरस्कार 2019 मध्ये मिळाला. विस्डन लिडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड 2025 मध्ये मिळाला. आयसीसी ओडीआय क्रिकेटर ऑफ द इयर 2024, आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर 2018 आणि 21 मध्ये देखील त्यांना मिळाला आहे. पुढील प्रश्न, जागतिक कला दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 15 एप्रिल रोजी. याचा मुख्य उद्देश जगभरात कलेचा विकास, प्रसार आणि आनंद वाढवणे आहे. थीम 2026 ची आर्ट फॉर युनिटी अँड हिलिंग. हा दिवस प्रथम 2012 मध्ये इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ आर्ट यांनी सुरू केला. नंतर 2019 मध्ये युनेस्कोने याला मान्यता दिली आहे. लक्षात घ्या, वर्ल्ड व्हाईज डे 16 एप्रिल, सेव्ह द एलिफंट डे 16 एप्रिलला साजरा केला जातो. पुढील प्रश्न, बर्फ आणि हिमनद्यांचे वितळलेल्या पाण्याचे वैज्ञानिक पद्धतीने संकलन करून जल संकटाचा सामना करण्यासाठी प्रोजेक्ट हिम सरोवर कोठे सुरू करण्यात आला? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे लडाख. लडाखमध्ये जल सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वैज्ञानिकांनी प्रोजेक्ट हिम सरोवर सुरू केला. हा प्रकल्प लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांनी सुरू केला. उद्देश हिवाळ्यातील बर्फ व हिमनद्यांचे वितळलेल्या पाण्याची वैज्ञानिक पद्धतीने साठवण करून वर्षभर शेती व दैनंदिन वापरासाठी उपलब्ध करून देणे. या प्रकल्पांतर्गत लेह आणि कारगिल येथे 50 जलसाठे तयार केले जात आहे. डोंगर उतारावरून येणारे पाणी ग्रॅव्हिटी बेस्ड सिस्टीम आणि सोलर एलिव्हेटर मेकॅनिझमच्या साहाय्याने साठवले जाणार आहे. UIDAने आधार डेटाबेसमध्ये लडाखला जम्मू काश्मीरपासून वेगळे स्वतंत्र घटक म्हणून मान्यता दिली. लडाखसाठी नवीन स्टेट कोड असणार आहे 39. आधी किती होता? जम्मू काश्मीर सोबत 01 असा त्या ठिकाणी होता. पुढील प्रश्न, मार्च 2026 साठी आयसीसी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने जिंकला? उत्तर आहे ऑप्शन सी, संजू सॅमसन. आयसीसी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलने भारताचा ओपनर संजू सॅमसन याला मार्च 2026 साठी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ घोषित केले. न्यूझीलंडचे मिलिक केर यांना वुमेन्स प्लेअर ऑफ द मंथ निवडले गेले. संजू सॅमसन यांना आयसीसी मेन्स T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटनेही पुरस्कार देण्यात आला आहे. संजू सॅमसन जन्म झाला 11 नोव्हेंबर 1994 ला. ठिकाण आहे तिरुवनंतपुरम, केरळ. पुढील प्रश्न, एप्रिल 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवालानुसार भारत जगातील कोणत्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 4. IMF वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवाल प्रकाशित करतो. अहवालाचं शीर्षक आहे ग्लोबल इकॉनॉमी इन दी शॅडो ऑफ दी वॉर. भारताने जपानला मागे टाकून जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली. भारताचा नॉर्मल GDP आहे सुमारे 4.3 ट्रिलियन असल्याचा अंदाज आहे. क्रमवारी 1 नंबर USA, 2 चीन, 3 जर्मनी तर 4 नंबरला भारत. भारताने 2022 मध्ये UKला मागे टाकून 5वे स्थान मिळवले होते आणि 2026 मध्ये जपानला या ठिकाणी मागे टाकला आहे. ग्रोथ आणि कंट्रीब्युशन, IMFने फायनान्शियल इयर 2026-27 साठी भारताचा वाढ दर ग्रोथ रेट 6.5% अंदाज वर्तवला आहे. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. जागतिक वाढीत भारताचा वाटा सुमारे 17% असून चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी देशांना आर्थिक संकटाच्या वेळी लोन देते आणि अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यास मदत करते. स्थापना झाली 1944 ला ब्रेट वुड्स कॉन्फरन्सद्वारे. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC. व्यवस्थापकीय संचालक आहे क्रिस्टलिना जॉर्जिवा. प्रमुख अहवाल आहे वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक आणि ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट हे IMF विद्यार्थी मित्रांनो प्रकाशित करत असते. यानंतर पुढील प्रश्न, स्टार्टअप कंपन्यांना मदत करण्यासाठी सरकारने अलीकडे कोणती नवीन योजना सुरू केली? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड 2.0. सरकारने नवीन स्टार्टअपला आर्थिक सहाय्य करण्यासाठी एक मोठा फंड तयार केला ज्याला फंड ऑफ फंड म्हणतात. यात सरकार थेट कंपन्यांना पैसे न देता AIF अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंडला निधी देते आणि हे फंड पुढे स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करतात. योजना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय द्वारे चालवली जाते. 4था पॉईंट, सरकार लहान गुंतवणूक निधींना पैसे देते ज्यामुळे देशात हजारो नवीन स्टार्टअप आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतात. या ठिकाणी SIDBI फुल फॉर्म आहे स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया या फंडचे व्यवस्थापन करते. SIDBI ही एक पब्लिक सेक्टर बँक आहे जी MSME क्षेत्राला कर्ज आणि आर्थिक सहाय्य पुरवते. स्थापना 1990 मध्ये झाली. मुख्यालय आहे लखनौ, उत्तर प्रदेश.
भारतात दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस नॅशनल स्टार्टअप डे म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न, अलीकडे जाहीर केलेल्या भारत तैवान औद्योगिक पार्क गुजरातमधील कोणत्या 2 ठिकाणी विकसित केला जाणार आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सानंद आणि धोलेरा. पहिला पॉइंट, भारत आणि तैवान यांनी गुजरातमधील सानंद आणि धोलेरा स्पेशल इन्व्हेस्टमेंट रिजन येथे एक समर्पित औद्योगिक पार्क विकसित करण्याचा निर्णय घेतला. हा पार्क मुख्यतः सेमीकंडक्टर चिप, डिस्प्ले फॅब्रिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक कंपोनंट निर्मितीवर केंद्रित असेल. या प्रकल्पासाठी सुरुवातीच्या टप्प्यात 2 अब्ज ते 5 अब्ज गुंतवणूक अपेक्षित आहे. हा प्रकल्प मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि मिटी मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटी यांच्या समन्वयाने राबवला जात आहे. नोट, धुलेरा आता भारतातील सेमिकॉन सिटी म्हणून ओळखले जात आहे. सानंद आधीपासूनच भारतातील ऑटोमोबाईल हब म्हणून प्रसिद्ध आहे. या दोन्ही ठिकाणांची निवड उत्कृष्ट लॉजिस्टिक आणि सतत वीज पुरवठा यामुळे करण्यात आले आहे. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने एकूण 10 प्रश्न बघितलेत. आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांचे एकदा रिव्हिजन करूयात. भारत आणि कोणत्या देशामध्ये संयुक्त लष्करी सराव डसलीगची 7वी आवृत्ती आयोजित करण्यात येत आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, उझबेकिस्तान. हंगेरीच्या नवीन पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली? उत्तर आहे ऑप्शन डी, पीटर मेजॉर. केंद्र सरकारने अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाचा कार्यकाळ एप्रिल 2027 पर्यंत वाढवला? उत्तर आहे ऑप्शन ए, डॉक्टर अजित कुमार मोहंती. नेक्स्ट, अलीकडे इस्माईल ओमर गोहिलेह कोणत्या देशाचे सलग 6व्यांदा राष्ट्रपती म्हणून निवडले गेले? उत्तर आहे ऑप्शन बी, जिबुती. 15 एप्रिल 2026 रोजी हिमाचल प्रदेशचा कोणता स्थापना दिवस साजरा करण्यात आला? तर हा आहे 79वा. कोणत्या भारतीय खेळाडूने रोटरडॅम मॅरेथॉन 2026 मध्ये 48 वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडला? उत्तर आहे ऑप्शन सी, सावन बरवाल. अलीकडे प्रसिद्ध झालेल्या इंडिया टेक अॅन्युअल फंडिंग रिपोर्ट 2026 नुसार जागतिक स्टार्टअप फंडिंग मध्ये भारताचा क्रमांक काय? तर तो आहे 4था. नेक्स्ट, मल्याळम नववर्ष विशू 2026 कधी साजरा केला जात आहे? उत्तर आहे 15 एप्रिल 2026 रोजी. नेक्स्ट, अलीकडे एका राजकीय पक्षाने संसद सत्रापूर्वी 3 लाईन व्हिप जारी केला. संसदीय भाषेत याचा अर्थ काय? तर तो आहे ऑप्शन डी, सभागृहात उपस्थित राहून पक्षाच्या बाजूने मतदान करणे बंधनकारक. नेक्स्ट, दिल्ली देहरादून इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत बांधलेला 12 किलोमीटर लांबीचा आशियातील सर्वात मोठा एलिव्हेटेड वाईल्ड लाईफ कॉरिडॉर कोणत्या राज्यात स्थित आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, उत्तराखंड. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप 2026 मध्ये पुरुष एकेरीत भारताच्या आयुष शेट्टीने कोणते पदक जिंकले? सुवर्ण, रौप्य, कांस्य की यापैकी नाही? प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. चालू घडामोडी मटेरियल हवं असेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. त्यानंतर हाई बटनावर क्लिक करा आणि डेली असेच व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. दररोज क्विज सॉल्व्ह करायचे असेल तर QR कोड स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.